हॅलो, गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. चला तर मी अनुराधा अनुज होममध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. नेहमीप्रमाणे सगळी कामं वगैरे आटपलेली आहेत आणि ना एक मी उशींची कवरं ना परवापासून काढलेली होती. त्यांना असंच ठेवलं होतं. तर आज ते उशीची कवरं सगळी म्हणजे जे मोठे कुशन असतात ना त्याची कवरं वगैरे मी धुवून ठेवलेली होती ना, ती चांगली छान सुकलेली आहेत आणि मी आता हे पूर्ण ना म्हणजे सगळी कामं वगैरे झाली तर मी चला बसून बसून आता सगळे हे कवरं वगैरे लावून घ्यावी. तर आणि ह्याच कामामध्ये ना माझं ॲक्च्युली बाजूलाच आहेत एक ताई, त्यांची आयब्रो करायचे होते. तर ते येण्यापूर्वी मी पहिला कवर वगैरे सगळं आटपलेलं आहे. फक्त हातावर कवर पण वगैरे नाहीतर म्हणजे काय हे असं सोफ्यावरची कवरं अशीच ठेवलेली आहेत, म्हणजे पिलो असेच ठेवले आहेत. म्हणून मी ना पहिला मी कवरं वगैरे घालायला घेतलेले आहेत ह्या कुशनला सगळ्या. तर काय झालं, माझे सगळे मस्तपैकी हे जे 2 कवर आहेत ना छान लागले व्यवस्थित. पण तिसऱ्या कवराला म्हणजे जरासे ना हे फाटले होते, म्हणजे त्याची शिलाई निघालेली. मी जेव्हा शिलाई मारायला काढले ना कवरं 2 पिलोचे कुशनचे हे कवर आहेत ना ते शिवण्यासाठी काढलेले. तर मी म्हणली चला आता काढलेच आहेत ना तर धुवून पण टाकते. धुवून वगैरे झाल्याच्यानंतर ना मस्त म्हणजे एक काम माझं करायला गेले, पण त्यात दुसरं काम माझं अगदी खराब झालेलं आहे. छान उशांची कवरं धुतलेली आहेत आणि तर भरायच्या टायमाला ना बघितलं तर तिसऱ्या ह्याचं ना पूर्ण चैनीचं जे आपलं लॉकसारखं असतं ना, एक कडी असते, ती कडी तुटलेली होती आणि कडी तुटली तर तुटली. चला पण ती जेव्हा लावताना त्याची चैनच लागेना, म्हणजे ती ओपनच राहत होती. अरे बाबा! मी म्हणले की झालं दुष्काळात 13वा महिना. आता जर ही चैन खराब झाली ना तर पूर्ण ती मला चेंज करून आणावी लागली असती. हे बघा इथे ना म्हणजे पूर्ण लॉक नव्हती झाली होती, झिप आहे ना लॉक नव्हती झाली होती. तर ती अशी ओपन राहत होती. मी खूप 2-3 वेळा ट्राय केलं, पण माझ्याने काय होईना ती. शेवटी मग काय झालं, मी मनोहरला सांगितलं की मनोहर बघ असं असं झालं म्हणून चेन लागेना, आता कदाचित चेन आपल्याला ना चेंज करावी लागेल. तर तो मला येऊन तेच मला सांगत होता की अशी कशी लागत नाही आहे, तू काय मशीनमध्ये वगैरे टाकलेलीस का? तर मी बोलली की नाही, मी पडदे आणि मोस्ट ऑफ ना असे कवर वगैरे असतील ना झिपवाले ते तर मशीनमध्ये टाकतच नाही. तर इथे मी त्याला तेच सांगत होती. Done by my husband. तर इथे थोडंसं ना तुटकं फुटकं मी इंग्लिश बोलून दाखवलेलं आहे, डन बाय माय हजबंड म्हणजे त्याने त्यांना चेन्स फक्त जरा जोरात दाबली आणि ती चेन व्यवस्थित लागली. तर तुम्हाला ते दाखवते बघा, व्यवस्थित चेन लागली. अगदी लागत नव्हती. मला वाटलं झालं आता कुशन म्हणजे मला आता ते चेंज वगैरे करायला लागतं आहे की काय, परत चेनसाठी परत दुष्काळ 13 महिना. तर नाही झालं, ते काम झालं माझं. त्याच्यानंतर ना मी इथे माझ्याकडे जी ताई येणार होते बाजूचे आयब्रो करायला, तर त्यासाठी मी खुर्ची वगैरे बाहेर आणून ठेवलेली आहे. आणि जसं काम झालं तसं लगेच मनोहरलाही कामाला लागते ना खुर्ची, म्हणून लगेच हातावर जशी झाली ना त्याची, लगेच तो घेऊन गेला. मला टाईम पण म्हणजे दिला नाही त्याने. तर झालं ना काम तुझं, दे आता माझी खुर्ची. कारण का त्याचं काम असतं ना, त्याला स्टूलवरती वगैरे बसून ना जमत नाही. आणि कोण आलं की त्याच्याकडनं ना एकदम लगेच मला खुर्ची मागून घ्यावी लागते की दे ना रे जरा, कोण आयब्रोसाठी येतं आहे, कोण कटिंगसाठी येतं आहे. तर लगेच जसं काम होतं तसं लगेच तो आपली खुर्ची घेऊन जातो. त्याच्यानंतर ना माझी खास मैत्रीण म्हणजे खूप वर्षांनी म्हणजे 7 ते 8 वर्षांनी ती माझ्याकडे आलेली आहे. त्याच्यासाठी ना मी बघा काय बेत करते, तर अंडी. म्हणजे इतक्या टायमाने मैत्रीण आली तर असं नाही की बाबा काहीतरी चिकन मटन. ॲक्च्युली ती चिकन वगैरे खातच नाही. तिला मी तेच बोलली की आल्याच्यानंतर तिला किती उशीर झाला, पहिला मी खूप आता मी ना शूटिंग करते नाही हां, प्लीज मला घेऊ नको मला घेऊ नको असं करून करून ती शेवटी म्हणजे माझ्या व्हिडिओमध्ये आलीच नाही. जे तिला माहिती नव्हतं, मी किचनमध्ये जेव्हा हे बनवायला आली ना, जेवण बनवायला आली, तिला माहितीच नव्हतं. ती इथे येऊन ना नंतर उभी राहिली. पण तोपर्यंत मी तिला काहीच सांगितलं नाही. मी माझं आपलं निमूटपणे काम करत होती.
आणि तिला मी सांगितलंच ना की मी इथे हे चालू केलेलं आहे, म्हणजे माझा कॅमेरा वगैरे केलेला आहे म्हणून. तर इथे आली आणि उभी राहिली. जसं तिला माहीत पडलं ना की तिने काय काय मला खाऊ आणलं, तर मी इथे दाखवत होती ना, तशी ती लगेच बाहेर गेली. मी म्हणे की अगं 2 मिनटं उभी तरी राहा, मला सांगू दे तू कोण आहेस म्हणून, तुझं तोंड तरी दाखव. पण नाही, ती पहिला बाहेर गेली. पण तिने बघा माझ्यासाठी येताना ना हे घरात बनवलेलं ना मस्तपैकी सगळे ड्रायफ्रूटचे लाडू घेऊन आलेली आहे. त्याच्यानंतर केळी घेऊन आलेली आहे आणि घरामध्येच तिने ना गाजरचा हलवा बनवला होता, ती घेऊन आलेली आहे. आणि सकाळी तिने ज्वारीच्या भाकरी, खास मनोहरला भाकरी आवडते ना, म्हणून ज्वारीच्या ते मी ॲक्च्युली दाखवायचीच राहिली माझी. तर ती ज्वारीची भाकरी, ज्वारी बाजरीचं मिक्स पिठाची ना 2 भाकऱ्या घेऊन आलेल्या मस्त मोठ्या मोठ्या अशा. तर ते सगळं मी आता साईडला ठेवून दिलेलं आहे. आणि आता ना मी अंड्याचं कालवण बनवायला घेते. तिला मी खूप म्हणजे ॲक्च्युली बोलली की मी चिकन आणते, नाही तर चल आपण फिश मार्केटमध्ये जाऊया. लवकर आली होती ती. मग मी तिला बोलले आमच्याकडे टाईम होता बराच. मी बोलले चल आपण फिश मार्केटमध्ये जाऊया, आणि फिशमध्ये मला खरंच काहीच नको, फक्त तू साधं डाळ भात केलंस ना तरी चालेल. मी म्हणलं इतक्या टायमाने आलीस ना तर काहीतरी आपण बनवूया गं, काहीतरी बेत करूया. नको नको करून शेवटी मग मी अंडी घेऊन आलेली आहे. खाली आम्ही दोघी खाली गेलो आणि थोडंसं मार्केट वगैरे फिरलो. माझ्या इथे सकाळचंच मार्केट मोस्ट ऑफ चांगला असतो. तर खाली मार्केट वगैरे फिरलो आणि अंडी घेऊन आली. आणि आत्ता तिला बोलली अगं ये थोडासा तरी, मग तुझा फेस तरी मला दाखव दे, कोण मैत्रीण आहे, लोकांना कळू तरी दे, माझ्या सबस्क्रायबर आहेस, माझ्या इकडच्या ज्या वायटीच्या ज्या पण मैत्रिणी आहेत त्यांना तरी कळू दे की माझी कोण मैत्रीण आहे. तर आणि ही मैत्रीण आहे ना आमची बालपणाची, म्हणजे शाळेच्या टायमापासून, ही माझ्या लहान बहिणीची खास मैत्रीण, म्हणजे अगदी मैत्रीण नाही बोलत मी, आम्ही तिला बहीणच बोलतो. म्हणजे कोणालाही सांगताना इंट्रोड्यूस करताना मावशीची मुलगी अशी बोलतो, इतकं आम्ही क्लोज आहोत. तर खूप वर्षांनी आली ती, तर त्याच्यामुळे ना मी तिला इतकी बडबड बडबड माझी चालू होती ना की तू इतक्या टायमाने आलीस, इतके वर्ष तुला आठवणच नाही काय. एवढं बडबड वगैरे झाल्याच्यानंतर ती निमूटपणे फक्त ऐकत होती की हो गं मी नाही आली, मला नाही यायला मिळालं. तिच्या पण 2 मुली आहेत, मग त्यांचं पण शिक्षण वगैरे सगळं, आता मोठी मुलगी तिची जॉबला जायला लागली आणि लहान मुलगीचं आत्ताच शिक्षण पूर्ण झालेलं आहे. तर तेच मला ती सगळं सांगत होती, हे ते आमचं फोनवरती वगैरे बोलणं होतं, पण ते पण खूप कमी होतं. तर आता इतक्या वर्षांनी आल्याच्या नंतर ना थोडंसं बरं पण वाटलं. तिला किती दिवस बोलत होती ये ये, तर फायनली ती आज आलेली आहे. आणि ही ना माझ्या लहान बहिणीची खास म्हणजे वर्गमैत्रीण आहे. पण आमच्याकडे ये जा चालू आहे आणि ती माझ्याबरोबर जास्त क्लोज असते. म्हणजे मी तिला फोन वगैरे करत असते, ती मला फोन वगैरे करत असते. त्यामुळे ना लहान बहिणीपेक्षा ती ना माझ्या टचमध्ये जास्त आहे. पण असतं असं म्हणजे होतं ना, माझ्या अशा दोघी तिघी मैत्रिणी अशा आहेत की माझ्या लहान बहिणीच्या ज्या मैत्रिणी आहेत त्या माझ्याबरोबर जास्त मैत्री आहेत त्यांची. त्यातली ही एक खास मैत्रीण जी खूप म्हणजे तिच्या वर्गामध्ये म्हणजे अगदी 4थी-5वीपासून काहीतरी दोघीजणी एकत्र, 4थी-5वीपासून दोघी एकत्र होत्या, तेव्हापासून आमची मैत्री आहे ही. तर चला असो, ह्या मैत्रीच्या वगैरे गोष्टी होतच असतात. आणि खरंच इतक्या वर्षाच्या नंतर म्हणजे अशी एवढी जवळची मैत्रीण कोण आली तर आपल्याला पण बरं वाटतं ना. तर तुम्हाला पण असे तुमच्या मैत्रिणी वगैरे आहेत का ज्या तुमच्याबरोबर खूप क्लोज असतात, तुम्हाला फोन वगैरे करत असतात, म्हणजे नातेवाईक वगैरे तर सोडूनच द्या, पण मैत्री तर खास मैत्री असलीच पाहिजे आहे ना. ही खूप लहानपणाची मैत्रीण आहे, बालमैत्रीण बोलू शकतो. दुसऱ्या मैत्रिणी तर माझ्या रोजच्या आहेतच, ज्या तुम्हाला माहितीच आहेत. चला असो, मैत्रीवरती खूप गोष्टी झालेल्या आहेत. आणि आता फायनली मी जी अंडा कढी बनवायची होती ही म्हणजे फोडून जी अंडा बनवतात ना कढी, तिची मी अंडा कढी बनवली. जेवण वगैरे झाल्याच्यानंतर ना आमचं थोडंसं बाहेर काम होतं, तिकडे आम्ही दोघींनी जायला निघालेलो होतो. तिकडे गेल्याच्या नंतर ना तुम्हाला मी दाखवते की बघा इथे ही आहे लिओ, ही नाही हा आहे, हा भोका आहे. आणि इतका क्यूट, म्हणजे त्याला नुसतं हाक मारून मी बोलले तरी पण तो आला आणि एवढा पायाखाली लोळण घ्यायला लागला ना, इतका म्हणजे एक टक बघा तुम्हाला सांगते, इतका खेळताना जसं जसं हात फिरत होती तसं तसं मस्त तो खेळत होता. आणि बघा किती लोळण घेत होता तो. त्याला अगदी मी लांब बसलेला होता, त्याला मी असं बोलवलं की फक्त हाक मारून इकडे ये, इकडे केलं तर लगेच तो इथे जवळ आला. इतकं त्याच्याबरोबर थोडासा टाईम आम्ही स्पेंड केला. त्याच्यानंतर जी व्यक्ती आम्हाला भेटायचं वगैरे होतं तिला आम्ही भेटलो. थोडंसं इथे अवंतिकाचं काम होतं, म्हणजे जी माझी मैत्रीण आली तिचं नाव अवंतिका आहे, तिचं काम होतं, तिच्याशी बोलली वगैरे ती. हे बघा तिला जसं बोलवलं ना तशी लगेच ती आली आणि एवढी एकटक, म्हणजे आली नाही सॉरी आला, आणि कसं असं एकटक बघत होता. ते झाल्याच्या नंतर आम्ही घरी आलो. थोडंसं उशीरच झाला आम्हाला घरी यायला. त्याच्यानंतर मी आत्ता चिकन बनवलं आणि खरंच ती चिकन नकोच बोलत होती. शेवटी तिने चिकन खाल्लंच नाही, तिला चिकन नकोच होतं.
तर फक्त मग ती बोलली की ठीक आहे चिकन बनवा, तुम्ही लोकं चिकन वगैरे खाऊ शकता ना, तुम्ही लोकं चिकन बनवा, मी फक्त त्यातली ग्रेव्ही खाईल. तर तिने तेच केलं, तिने चिकन तर खाल्लंच नाही. तर ही बघा ही तिच्या मुलींशी म्हणजे ती आता फायनली माझ्याकडे राहणार आहे. आता आलेच इतके दिवस मी तिला सोडलीच नाही, ती फायनली आमच्याबरोबर राहणार आहे आता माझ्याकडे. तर तिच्या मुलींशी ती ना व्हॉट्सअप कॉलमध्ये हे करते, व्हिडिओ कॉलवरती बोलत होती. तर ही बघा ही तिची मोठी मुलगी आहे आणि दुसरी मुलगी बाजूला बसलेली आहे, त्या लोकांचीच ही बघा ही दुसरी मुलगी आहे तिची. तर तिच्या मुलींची पण झोपेची वगैरे तयारी झालेली आहे. आम्ही जेवून वगैरे घेतल्याच्या नंतर ना गप्पा वगैरे मारायला थोडंसं बसलेलं ना, तेव्हा ती मुलींशी व्हिडिओ कॉल वगैरे करते. त्याच्यावरच मी तुम्हाला हातोहात ना तिच्या मुलींना पण दाखवलेलं आहे. तर ते मुली किती मम्मी ये आज ये, आता जेवण वगैरे झालेलं ना, मग तू आता निघ. मग मी त्यांना सांगितलं की नाही आज मम्मीला मी सोडणार नाही, मम्मी उद्या सकाळी येईल म्हणून. त्या दोघी पण ॲक्च्युली सकाळी लवकर उठून जॉबला वगैरे जातात ना, त्याच्यामुळे ती लोकं बोलत होती की नाही मम्मी ये, डब्बा वगैरे बनवायचा आहे. तर उद्या सॅटर्डे असं पण तिचा हाफ डे वगैरे आहे तिच्या मुलींचं, मग त्या घरी येतील, तोपर्यंत ही घरी जाईल पण निघून. तर अशाच मस्तपैकी आमच्या खूप टायमाच्या, इतक्या टायमाच्या म्हणजे 7-8 वर्ष म्हणजे काही कमी नाही झाले, इतक्या टायमाच्या सगळ्या गप्पा गोष्टी वगैरे छान आम्ही रंगवल्या होत्या. खूप जुन्या आठवणी, लहानपणीच्या आठवणी, आपण असं करत होतो तसं करत होतो, तू घरी यायचीस असं तसं, इतक्या जुन्या आठवणी निघाल्या ना, खूप म्हणजे बरं वाटलं एवढ्या जुन्या आठवणी वगैरे काढून. आणि माझ्या बहिणीची, बारक्या बहिणीची वगैरे पण खूप आठवण काढली ह्या गोष्टीमध्ये. तर चला तुमच्या पण मैत्रिणीबरोबर अशाच गोष्टी वगैरे होतच असतील ना, खूप बरं वाटतं ना जेव्हा जुनी मैत्रीण वगैरे भेटली की. तर आता ना आमच्या अशाच गप्पा गोष्टी मस्तपैकी रात्रभर चालू राहणार आहेत, संपणार नाहीत त्या. तर चला आता ना मस्तपैकी मैत्रिणीबरोबरचा आजचा जो दिवस स्पेंड केलेला आहे, घालवलेला आहे, तो तुम्हाला कसा वाटला ना कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या परत भेटूया आपण नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बोलते. आणि अशाच तुम्ही मैत्रिणींबरोबर तुमच्या पण गप्पा गोष्टी अशा करत राहा, केव्हा तरी फोन वगैरे करत राहा, खूप बरं वाटतं, खूप मजा येते. चला तर गुड नाईट.